आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भारती आवटी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पंतप्रधान कौशल्य विकास योजना जागतिक दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जनसंपदा ट्रेनिंग सेंटर हा जो व्यवसाय आणि वाढवणे चालू आहे तिला पण हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन. आज कौशल्य विकास योजनेचं जागतिक दिन. कौशल्य म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या पुरुषाच्या प्रत्येकाच्या अंगात काहीतरी गुण असतात, काहीतरी करण्याची हिंमत असते. आणि ज्या वेळेस आपल्याला जे काही करायचं असतं, आता ताई काय म्हटल्या, मला भीती वाटत होती ज्यावेळेस त्याला लोणच्याचा व्यवसाय चालू करायचा होता तर मला भीती वाटत होती हे लोणचं खराब होईल का काय. पण ज्या वेळेस त्यांनी विचार केला काही हो, म्हणजे ज्यावेळेस आपल्या अंतःकरणातलं डर म्हणजे जी भीती ज्यावेळेस आपण बाहेर काढतो त्यावेळेसच आपलं जीवन सुखी होतं. कुठलाही व्यवसाय करताना आधी भीती बाळगायची नाही. लोक त्यांना, आता तुम्ही पाहता सावित्रीबाई फुले ज्यावेळेस बाहेर पडल्या होत्या त्यांच्यावर तर अंडे टाकले होते, चिखल टाकलं होता, शेण टाकलं होतं. आज त्यांचं नाव निघतंय ना. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत होतं का मी पंतप्रधान होईन. त्यांच्या अंगात एक कौशल्य होतं. कुठलं कौशल्य होतं? काय करत होते ते सांग बरं मला. चहा विकत होते. चहा विकत होते किटलीत घेऊन स्टेशनला. आज ते पंतप्रधान झाले. कुठलाही व्यवसाय आपण म्हणतो ना का कोणता व्यवसाय कुणाला बादशाह करेल सांगता येत नाही. आज माझ्या बाबतीत हेच झाले. माझं शिक्षण पण ताईसारखंच 10वी. मी काय सांगत असते माझं 10वी शिक्षण, माझ्या मिस्टरांचं 4थी शिक्षण. आणि आता जीवन आता एक जीवन जगण्यासाठी काहीतरी एखादं रोप लावावं लागत असतं. तसं आम्ही छोटासा एक व्यवसाय चालू केला होता, स्टेशनरीची दुकान. मी एखादं कधी सांगत नाही पण असं छोटं दुकान टाकलं होतं. भांडवल किती गुंतवलं होतं, फक्त भांडवल पण नव्हतं पण काहीतरी करायचं जिद्द. परिस्थिती तशी मला अडचण येत होती. ताई तुम्ही म्हणताय माझ्या ताई जुन्या भांड्याचं काम करतात, हे काही कमीपणा नाही आहे. कुठल्याही कामाचं हे करायचं नाही, म्हणजे काही लोक नाव ठेवतील काय. मी सुद्धा ज्यावेळेस स्टेशनरीचं दुकान चालू होतं आणि तर अक्षरशः झाडू विकत होते. मी झाडू कोण विकतं सांगा, तरी मी विकत होते. हा, तर ज्यावेळेस मी स्वतःचं 25,000पासून मला पण म्हणजे पैसे नव्हते. जे काही दागिने घातले होते तिथून मी ते दागिने मोडले, दुकानाला भांडवल आणलं, दुकान चालू केलं. आता ज्यावेळेस व्यवसाय चालू करताना समोरची माणसं आपल्याला जवळीक झाली पाहिजे, कुठल्याही माणसं आपल्या प्रभावित झाली पाहिजे, तो व्यवसाय चालू असतो. तुम्हाला जोडला पाहिजे, म्हणजे त्या दृष्टीने चालायचं असतं. म्हणून मी विचार केला आता आपण तर दुकान टाकले, महिला तर आपल्याजवळ आल्या पाहिजे. मी एक स्वरज्योत म्हणून एक, जसं ताईंनी जनसंपदा संस्था काढली तसं मग मी एक स्वरज्योत महिला मंडळ केलं, महिला मंडळ स्थापन केलं. मंडळ स्थापन केल्यानंतर आम्ही 7 महिला एकत्र आलो. सुरुवातीला आम्ही आहाराचं काम घेतलं, आहार अंगणवाड्यांना आहाराचं. त्यावेळेस आम्हाला अशी भीती घातली होती सगळ्यांनी. तुम्हाला सुद्धा भीती घालणार आहे ज्यावेळेस तुम्ही एखादा व्यवसाय चालू करणार, कुणी ना कुणी भीती घालत असतात. ती भीती बाळगायची नाही, बिलकुल. काय होईल ते होईल. भीती घातली म्हणे उद्या मुलांना जर काही झालं नाही का, विषबाधा, ज्या नशिबात गोष्टी घडायच्या असतात त्या घडत असतात. पण ज्यावेळेस आपण म्हणजे अंतःकरणातून जर सगळ्यात चांगल्या गोष्टी केल्या तर काहीच होत नसतं. म्हणजे लक्ष घालून लक्षपूर्वक काम केलं पाहिजे. कुठलेही करताना खूप भीती घातली होती पण नाही, आम्ही अजिबात नाही ऐकलं. आम्ही म्हणजे ते काम घेतलंच, कॉन्ट्रॅक्ट घेतलं. त्याच्यातून आमचे लोक म्हणजे माहिती झाली आणि मग त्या जिल्हा परिषदला माहीत झालं तर आम्हाला खूप काही चांगलं काम करतात. त्यांनी आम्हाला मिटिंगला बोलवून घेतलं. म्हणे का तुम्ही महिलांसाठी म्हणजे नाही का आहाराची कामं करता आणि इतर महिला पण तुमच्याकडे काम करतात, तुम्ही लोकांना म्हणजे हौस आहे तुम्हाला का महिलांना. मी पण सरांना म्हटलं सर मला जसं माझी मी गरिबी हटली तशी इतरांनाही महिलांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, त्यांनाही म्हणजे त्यांचंही उंचीमान हे झालं पाहिजे, त्यांच्या घरात सुद्धा 2 पैसे मिळाले पाहिजेत. मग मला नंतर मग जिल्हा परिषदेमध्ये बोलवून घेतलं. म्हणजे त्यांना कुठेतरी माझ्या बाबतीत माहीत झालं. अक्षरशः शिवसाहेबांनी मला बोलवलं आणि त्यांनी पूर्ण अहमदनगर जिल्ह्यात प्रशिक्षण, शिवणकाम, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण देण्याचं काम
मला त्यांनी दिलं. आता मला तरी मी भेले नाही, मी तर कधी शिकवलं पण नव्हतं. मशीन क्लास तर मी शिकवलं नाही. म्हटलं ठीक आहे सर, मी घेते चालवते. आणि काम तर दिलं, आदेश तर झाला, पण एकही म्हणजे ट्रेनिंग घेणारी महिला मला माहीत नव्हती. मग आणि त्याची माझी भेट झाली आणि त्याला म्हटलं आणि त्या असं होतं का मला भेटले. प्रत्येक तालुक्यात आपल्याला 50 मुलींना ट्रेनिंग शिकवायचे फ्रीमध्ये. काय करशील त्यांनी अजिबात काही घाबरू नका, तुम्ही येऊ नका, मी तुमचं प्रशिक्षण व्यवस्थितरित्या पार पाडते. जेवढी माझी ओळख नाही जिल्ह्यात इतकी ओळख अनिताची. आणि तिने प्रत्येक 14 तालुक्यात एक ट्रेनिंग सेंटर आमच्या संस्थेचं उभं केलं. प्रत्येक ट्रेनिंगमध्ये 50 महिलांना तिने ट्रेनिंग दिलं. मी अजिबात कुठंही बघायला गेले नाही, पाहिलं सुद्धा नाही. तेवढ्या महिला तिने व्यवस्थित त्या महिलांना व्यवस्थितरित्या प्रशिक्षण दिलं. आणि त्याच्या बाबतीत म्हणजे आता ती बोलली होती, काही लोक तुम्हाला सांगतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि त्याच्या बाबतीत पण मला बऱ्याच जणांनी काही गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या, पण अजिबात मनात घ्यायच्या नाही. म्हणजे जर तुम्हाला पुढे यशस्वी व्हायचं असेल तर काही लोक असे पण असतात, म्हणजे माणसं तोडायचे नाही, कधी पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करायचा. हा ते यांच्याबद्दल असं सांगितलं ते खरंच आपण कधीच लोकांचं ऐकायचं कधीच नाही, फक्त पुढं चालायचे, असं माझं म्हणणं आहे तुम्हाला. आता तुम्हाला आज या ठिकाणी धनसंपदा ट्रेनिंग सेंटरने छान 30 महिलांना मला वाटतं ट्रेनिंग दिलेलं आहे, प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे. पुढचं वाटचाल तुम्हाला चालवायची, तुम्हाला पण वाटतं आम्ही मोठं व्हावं, लगेच मोठं होत नसतात. आज तुम्ही ट्रेनिंग सेंटर घेतलं, हे म्हणजे प्रशिक्षण घेतलं, त्या प्रशिक्षणात आता तुम्हाला वाटत असेल ना प्रशिक्षण तर झाले, पुढं काय करायचं, तर तुम्ही सुद्धा TP रजिस्ट्रेशन करून हे असं आणि त्यासारखं ट्रेनिंग सेंटर करता येतं. त्याला भांडवल पण लागत असतं, डेअरिंग पण लागत असते. नसतं असं नाही का आता प्रशिक्षण घेताना ते असं नाही, तिने पण भरपूर म्हणजे पैसा गुंतवला, त्याच्यात तिचं नुकसान पण झाली. त्या नुकसानीला सुद्धा तिने माफ केलं. म्हणजे इतर म्हणजे असं नाही का आता कर्ज झाले 2 पैसे, ते मला सांगितलं 2 दिवसापूर्वी तिचा मला फोन आला. नसतं 2 कर्ज झाले, मग त्या कर्जाचा विचार नाही करत बसली ती. माझ्यासाठी तर खरंच आज जे काही माझे म्हणजे आज मी आहे ते तिच्यामुळे. आज जे काही माझं तसं बघायला गेलं तर हिच्यामुळेच झाले माझे, अनितामुळे. मग अनितासारखी जर मला आज एवढं चांगली महिला गृहिणी मिळाली, आज तुम्ही भाग्यवान आहात. आज तिच्याकडून तुम्हाला व्यवसाय प्रशिक्षण तिच्या म्हणजे केलं आणि तिने धडपड केल्यामुळं आज या ठिकाणी सेंटर झालेलं आहे. आणि हा सेंटर या ट्रेनिंग सेंटरमधून तुम्ही आज प्रशिक्षण घेतलं आहे. तुम्हालाही चांगला व्यवसाय तुम्ही चालू करावा, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. एक स्वावलंबी कर्तृत्ववान विद्यार्थी घडवण्यासाठी योग्य त्या शिक्षकाची आणि योग्य त्या मार्गदर्शनाची गरज असते. असेच आपल्या या धनसंपदा कॉलेज ऑफ स्किल डेव्हलपमेंटमधून शिक्षण घेऊन आज अनेक स्त्रिया आपलं नाव लौकिक करत आहेत. अशाच कीर्तिवंत स्त्रियांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या प्रमुख अतिथींना विनंती करते की त्यांनी आमच्या महिला विद्यार्थिनींना शाबासकीची थाप देऊन त्यांचा सत्कार करावा. नम्रता आरंगोळे. मनीषा कोळसे मॅडम यांची ब्युटिशियनची ती विद्यार्थिनी आहे. टाळ्या वाजवा. नम्रताला मी विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. नम्रताला मी विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. बोर झाला का तुम्हाला? नाही ना. तुम्हाला कशा मिळाल्या? विचार करीत बसतात. आहे की नाही? या निमित्ताने मला इथं बोलवल्याबद्दल मी मॅमचे आभार मानते. मनीषा मॅमनी खूप काही शिकवलं, त्यांची खूप मोठी प्रेरणा आहे. बस एवढंच बोलू. यानंतर सविता ताई शेळके.
बोलायचं नाही सत्कार करायचं. सत्कार करायचं बोलायचं झालं. टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी कोणीच टाळ्या नाही वाजवणार. यानंतर रुपालीताई लांगे. त्यांच्याकडे तुला चिकटी म्हणूनच व्यक्त करायचं नाही बोलायचं नाही. हो तुम्हाला बोलायचं आहे थोडं. ते काय बोलू द्या तिला. बोला ना. का बोलायचं आले का? हा, बसवायचं, बोल. सगळ्यांनी बोला. मी रुपाली लांडे आणि शिवा क्लास चालू झाला याची माहिती मिळाली मला आणि मी फॉर्म भरून दिला आणि शिवा क्लासला रेग्युलर आले 3 महिने. छान प्रकारे ब्लाऊज शिवले वेगवेगळ्या डिझाईनचे आणि मला आनंद झाला. मला असं वाटत होतं मी हे ब्लाऊज शिकवले पण मी शिकले आणि काहीतरी स्वतःचं करू शकते काय. म्हणजे असं नाही की शिकला तुमचं फॉर्म झालं नाही मी आले नाही. त्या शिकून पण झालं तरी फॉर्म द्यायला याच्या कामात का? या. या. त्यांची पण खूप धावपळ राहते कामातच. स्वामिनी होले. नाही आई फोटो घ्यायचा आपला. आम्ही तिथं जातो तिघी जणी सगळ्यात चला मॅडम तिथं. तुम्ही असं बघा ना, आपण त्या फोटो तुम्ही हाय अशात बसा तिथं उभे राहा. थोडी येत आहे थोडी जागा